मी राजेश झंवर, माहेश्वरी नागरी पतसंस्थेचा चेअरमन. मागील 10 वर्षापासून मी इथं पतसंस्था चालवतो आहे. मागील 2 वर्षापासून जयप्रकाश बियाणी, जगदीश बियाणी आणि अभिषेक बियाणी की आमच्या थोडंसं काही त्यांच्या बँकेत काही प्रॉब्लेम आल्यामुळे ते मला पैशाची सतत मागणी करत होते. मानवतेच्या दृष्टिकोनातून मी त्यांना मागील 1.5-2 वर्षात 15 लाख रुपये दिले. तरी त्यांची हाव वाढत गेली की आम्हाला अजून पैसे पाहिजे, अजून पैसे पाहिजे. त्याच्यानंतर मी त्यांना पैसे देणं बंद केला. तर त्यांनी अवांतर पोरं कोणी माझ्या दुकानी पाठवायचे, तुला मारू, तुझ्या घरी म्हणजे दुकानी बायका पाठवू, तुझ्यावर ॲट्रॉसिटी करू, अशा धमक्या देत होत्या. त्या धमक्याला घाबरून मी परळी पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथं रीतसर तक्रार दिली की खोट्या गुन्ह्याची धमकी देऊन अर्जदार पतसंस्था याची समाजात बदनामी करून जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. या तिघा लोकांना आणि मी हेही सांगू शकतो की माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं असेल या होईल तर यात संबंधित 3 लोकांना जिम्मेदार पकडण्यात यावं. कोण लोक आहेत हे तुमचं त्या बँकेशी काही संबंध आहे? अच्छा, हे ना बँकेचे ठेवीदार आहेत, ना कर्जदार आहेत, ना सभासद आहेत. यांचा शुद्ध हेतू फक्त माझ्याकडून पैसे यांना पाहिजे. बरं, मी मानवतेच्या दृष्टिकोनातून देत होतो की यांना अडचण आहे, हे आहे, ते आहे, आणि हे सगळे ट्रान्झॅक्शन ऑनलाईन आहेत, कमी नाही म्हणजे ऑनलाईन द्यायला होतं यांना पैसे मी. आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिल्यानंतर पोलीस स्टेशन अर्ज दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की AR ऑफिस आमच्या DDRला कंप्लेंट दिली की संबंधित बँकेत खूप काही भ्रष्टाचार होत आहे. तर DDRने आम्हाला पत्र दिलं. आम्ही त्यांना एक्सप्लेनेशन चांगल्या तऱ्हेने दिलं. तर त्यांच्यावर DDRचं समाधान झालं. पण त्याच्यावर त्या बियाणी कंपनीचं समाधान झालं नाही आणि त्यांनी आत्मदनाची धमकी दिली की तुम्ही बँकेचे व्यवहार बघा आणि नाहीतर मी आत्मदन करतो. मग संबंधित डिपार्टमेंटचे सगळे लोक आले, बँकेतमधला एक ना एक कागद बघितला आणि आम्हाला 100% त्यांनी क्लीन चिट दिली की असला कोणताही घोटाळा आमच्या बँकेत झालेला नाही आहे. आणि संबंधित बियाणी कंपनीलासुद्धा त्यांनी अर्ज म्हणजे नोटीस दिली की तुम्ही जर माहेश्वरीला पुन्हा इथून पुढं ब्लॅकमेल केलं तर संबंधित आम्ही तुम्हाला परळी पोलीस स्टेशनमध्ये तुमच्यावर तक्रार दाखल करू म्हणून. हे ब्लॅकमेलिंग बघ काहीच नाही. आणि बँकेची परिस्थिती बीड जिल्ह्यात सध्या खराब असल्यामुळं हे काही लोक याचा गैरफायदा घ्यायलेत. बस एवढी माझं म्हणणं आहे. आजपर्यंत मी जगदीश बियाणी, अभिषेक बियाणी आणि जयप्रकाश बियाणीला आत्तापर्यंत ऑनलाईन या नगदी 15 लाख रुपये दिले. आणि आता त्यांची मागणी मला 50 लाख रुपये द्या. आणि जर तुम्ही 50 लाख रुपये नाही दिले तर आम्ही गुंडाच्या हस्ते तुमचा म्हणजे तुम्हाला मारू या काही करू. या आमच्या जेलमध्ये आता एवढ्या ओळखी झाल्या आहेत की बघायचं काम नाही आहे. या आम्ही तुमच्यावर ॲट्रॉसिटी करू, विनयभंगाचा गुन्हा दाखल करू. आम्ही जेलमध्ये जाऊन आलेलो आहेत. आमच्या नादी तुम्ही लागू नका. आम्हाला पैसे पाहिजे, नाही तर तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाला खलास करू, एवढी अशी आम्हाला त्यांनी धमकी दिलेली आहे. आणि ही सविस्तर मी परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये पण अर्ज दिलेला आहे, निवेदन दिलेलं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांना दिलेलं आहे निवेदन. तुम्ही आतापर्यंत 15 लाख दिले, कशामुळे दिले होते? मानवतेच्या दृष्टिकोनातून मी यांना 15 लाख रुपये दिले होते. कधी काही कोणाचं काम पडायले, कधी काही काम पडायले. जसं मागे 1-2 वेळेस त्यांचे म्हणजे मेडिकलचे काम होते, त्यावेळेस मी त्यांना मदत करत होतो. आणि जेव्हापासून मी त्यांची मदत बंद केली तेव्हापासून त्यांनी मला माझ्या बँकेच्या ब्लॅकमेलिंग करायला लागले माझ्या बँकेसाठी मला. आणि ते बँकेचे सभासद नाही, ठेवीदार नाही, डिपॉझिट नाही, त्यांचं बँकेशी अर्थार्थी काही संबंध नसताना बँकेची नाहक बदनामी करतायत ते लोक. तुमचे कोण नातेवाईक होते? आमचे नातेवाईक म्हणजे फार दुरून नातेवाईक असे आजच काही नाही आहे. फार हां, घरचे फॅमिली रिलेशन आहेत आमचे, त्यांचे होते, आता नाहीत ना, आता होते. काय नाव आहे? जयप्रकाश बियाणी, अभिषेक बियाणी आणि जगदीश बियाणी. मी अर्ज दिला आहे. त्यांनी बहुतेक त्यांना बोलून काहीतरी समज दिली असं मला कळलं आहे. अजून मला पोलीस स्टेशननी बोलवलं नाही आहे अर्ज दिल्यानंतर. समज दिल्याच्या नंतर परत तुम्हाला म्हणजे असं धमकावलं वगैरे असा काही प्रकार झाला? नाही, म्हणजे असं डायरेक्ट धमकावत नाही. असेच 2 लोक कुठेतरी भेटतात, बघतात की असं ते मला मारतील, इशारेबाजी करायलेत, म्हणजे टॉर्चर करायलेत तुम्हाला. तुम्ही ते सांगितलं होतं की तुमच्या पतसंस्थेबद्दल अर्ज दिला होता? हो, त्यांनी AR ऑफिसला दिला. ज्यांना मी पैसे बंद केल्यानंतर त्यांनी बँकेमध्ये AR ऑफिसला अर्ज दिला DDRकडं की आमच्या बँकेत घोटाळा आहे 8 कोटीचा, इकडं तिकडं, म्हणजे काय खूप नाण्यावित त्यांनी आमच्यावर आरोप केले. मग आम्ही AR ऑफिसला व्यवस्थित पत्र दिलं, त्यांचं समाधान झालं. पण बियाणी कंपनीचं समाधान न होता ते म्हटलं की आम्ही बँकेसमोर येऊन आत्मदहन करू. त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे 4-5 लोक आले आमच्या बँकेत, सगळं इन्स्पेक्शन केलं
आणि टोटल क्लीन चिट दिली आम्हाला बँकेला की असा कोणताच गैरव्यवहार आमच्या बँकेत झालेला नाही आहे, की हे सरासर ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. याच्यावर हे सिद्ध होत आहे. काय आता तुमची मागणी काय असणार आहे? आमची मागणी काहीच नाही. आमच्या जीवाला काही कमी जास्त धोकावर काही झालं तर संबंधित या 3 लोकांना तुम्ही जिम्मेदार पकडण्यात यावा.